नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बी पीक विमा 2024 च्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की अखेर रब्बी 2024 चा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, हा पीक विमा आता हेक्टरी किती रुपये जमा होत आहे, कोण्या पिकासाठी जमा होत आहे, याचबरोबर कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे आणि कोण्या कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून जमा होत आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा होणार, या संदर्भात सगळं अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून हे पीक विम्याचा अपडेट तुम्हाला कळेल। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की रब्बी 2024 चा ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केले होते, अशा क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते, अशा क्लेम केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा मागील 2 दिवसापासून वाटपाला सुरुवात झालेली आहे। यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी रब्बी 2024 चा पीक विमा भरला होता आणि ज्या शेतकऱ्यांनी हरभरा आणि गहू या 2 पिकाचा क्लेम केला होता, अशा क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना 2000 किंवा 3000 रुपये किंवा 5000 रुपये किंवा 7000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये, त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केले होते, अशा क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये, आधार संलग्न बँक खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। याबरोबरच आपण जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, याचबरोबर लातूर, याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर धाराशिव जिल्हा, याचबरोबर बीड जिल्हा, याचबरोबर परभणी जिल्हा, याचबरोबर जालना जिल्हा आणि मराठवाड्यातले राहिलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। यानंतर जर आपण जर पाहायला गेलं तर यवतमाळ, अमरावती, याचबरोबर अकोला, याचबरोबर गडचिरोली, याचबरोबर बुलढाणा याही जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम 2024 चा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर अहमदनगर, याचबरोबर नाशिक जिल्हा याही जिल्ह्यामध्ये रब्बी 2024 चा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, ज्या शेतकऱ्यांचे क्लेम पात्र झाले आहेत, अशा क्लेम पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा रब्बी हंगाम 2024 चा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे राज्यातील या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर काही भरपूर असे म्हणजे सगळ्या जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर राज्यातल्या 34 जिल्ह्यातील सगळ्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। परंतु आता कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो। आता याचं उत्तर असं आहे की ज्या शेतकऱ्यांनी रब्बी 2024 चा पीक विमा भरला होता, अशा शेतकऱ्यांसाठी ही संधी आहे। म्हणजे ज्यांनी रब्बी 2024 चा पीक विमा भरला, परंतु नुकसान झाल्यावरती ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केले, अशा क्लेम केलेल्या आणि पात्र क्लेम झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून हा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता आपण जर मराठवाड्याची जर परिस्थिती पाहिली तर मराठवाड्यामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत आणि त्या 8 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हरभऱ्याचा क्लेम शेतकऱ्यांनी केला होता रब्बी 2024 साठी। त्यामुळे हरभऱ्याचा क्लेम ज्या शेतकऱ्यांनी केला होता, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी गहू या पिकाचा क्लेम केला होता, याही शेतकऱ्यांना म्हणजे ज्या गहू उत्पादक शेतकरी जे आहेत, त्यांना ह्या गव्हाचा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मराठवाड्यामध्ये हरभरा, गहू आणि थोडाफार प्रमाणामध्ये रब्बी ज्वारी या 3 पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे। यानंतर विदर्भ, पूर्व विदर्भामध्ये सुद्धा हरभरा असतो, गहू असतो किंवा रब्बीची ज्वारी असते, याही पिकासाठी या विदर्भ, पूर्व विदर्भामध्ये हा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर नाशिककडे आपण जर पाहिलं रब्बीसाठी त्यांनी कांदा घेत असतात किंवा रब्बीसाठी इतर वेगळी पिके असतात, त्यांचं रब्बीसाठी जी पिकं आहेत त्या पिकाचा त्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। परंतु खूप कमी प्रमाणामध्ये हा रब्बीचा पीक विमा मिळत असतो आणि त्याच पद्धतीने हा रब्बीचा पीक विमा खूप कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थोडा ना थोडा तरी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। याच्यामध्ये SBI लाईफ कंपनी आहे लातूरसाठी, HDFC आर्गो आहे हिंगोलीसाठी, युनायटेड इंडिया आहे नांदेडसाठी, चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आहे छत्रपती संभाजीनगरसाठी, याचबरोबर ICICI लोंबार्ड आहे, याचबरोबर बऱ्याच साऱ्या कंपन्या आहेत। एकूण 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून हा पीक विमा जमा व्हायला
सुरुवात झालेली आहे। त्यानंतर जर मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर खरीप 2025-26 चा आताचा जो काही पीक विमा भरायचा आहे तो 1 जुलै पासून शेतकऱ्यांना भरायला सुरुवात होणार आहे। आणि याच्यामध्ये महत्त्वाचे काही पीक विम्यामध्ये बदल केले जेणेकरून जे काही आतापर्यंत जी नुकसान भरपाई मिळायची शेतकऱ्यांना पीक विम्याची ती 3 ट्रिगर अंतर्गत मिळायची, फक्त 3 ट्रिगर अंतर्गत मिळायची, परंतु आता फक्त एकाच ट्रिगर अंतर्गत ती नुकसान भरपाई मिळणार आहे पीक विम्याची। यानंतर आपण जर पाहिलं दुसरा बदल महत्त्वाचा म्हणजे पहिला 1 रुपयामध्ये पीक विमा भरून शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता येत होतं, परंतु आता तसं नाही। सोयाबीनसाठी हेक्टरी 900 रुपये भरायचे, कापसासाठी हेक्टरी 2000 रुपये काहीतरी भरायचे किंवा इतर पिकासाठी ज्याची प्रीमियम शासनाने किंवा कॅल्क्युलेट केलेलं आहे त्या पद्धतीने प्रीमियम भरून तुम्ही त्या पीक विमा योजनेमध्ये सहभागी होऊ शकता। म्हणजे शासनाने 1 रुपयामधली पीक विमा योजना आता बंद केलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। त्यामुळे 1 जुलैपासून पीक विमा भरायला सुरुवात होणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने पीक विमा भरू शकता। तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून रब्बी हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भातलं एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला। एक छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। धन्यवाद।